हो सदका फित्र जो आहे आम्ही अदा करूचा आमच्यावरती वाजीब असे फित्रा भितूर काय देवे जाल फरमायला की फित्रा भितूर तो अनाज जो त्या गावची गिजा असे असं नाही की आम्ही आमच्या देवच्या वसा एक चोकोरचं तांदूळ इस्तेमाल करलो आणि देवच्या वसा फकीर आणि यांना देवच्या वसा जो आहे कमतर किस्मा तो दिलू नाही फित्रा कम से कम 2 किलो 100 ग्राम हर माणसातर्फेशी देवचा वाजिब आणि ज़रूरी है। अगर आमतौराती फित्राच्या बारा भितूर फुकाहा किरामा निकल्यात काय बोलणार जो माणूस जकातेचे मुस्तहक असती तेच माणूस फित्राचे भी मुस्तहक असती। माणूस कोण माणसा जे सदका फित्र काढूला हो फित्रा काढूला हो आणि कोण माणूस घेऊला सकते काय ऐसो भी होला सकते काय माणूस फित्रा काढून करून तो माणूस घेऊला भी सकते। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मोहतरम हज़रात, अल्लाह तबारक व तआला तो शुक्र आणि एहसान है कि अल्लाह तबारक व तआला नमला रमज़ान मुबारक से मुबारक अय्याम अता केला आणि तेजो एक अक्सर हिस्सा गुजरलो आणि चंद दीस आमच्या सामकी बाकी असती तेजा ह्या आखिरी अय्याम भितर एक इबादत सदका फित्रची भी एक इबादत अशे ह्या टायमार आम तौरावरती सदका फित्रचो चर्चा होते जिकिर होते आणि सदका फित्र जमा केले जाते त्याची अदा करची फिक्र होते। त्यावस्था सदका फित्रचे काय अहकामात असती आणि कैसो अदा केला हो कोण अदा करतील त्या सिलसिल्यात कुछ बातें सांगूच्या अवस्था आज जो है ती बसलेला असे हदीस भितर येते कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि इन्ना सौम रमज़ान मुअल्लक़ुन बैन अस्समाई वल अर्द ला युरफ़उ इल्ला बिज़कातिल फ़ित्र के तुमचे रोज़े ज़मीन आणि आसमानाच्या दरमियान मुअल्लक़ होतात जब तक सदका फ़ित्र अदा करे जाय नाही। यानी सदका फ़ित्र अदा केल्यानंतरच अल्लाह तबारक व तआला रोज़्यांना कबूल करते। गोया के सदका फ़ित्र्यान रोजेदारच्या जो काय कोताही जायली शे त्याच्या खाली छोटी मोठी काही गलती जायली शे ती गलती त्याची सफाई अल्लाह तबारक व तआला सदका फ़ित्रच्या ज़रियान करते। चुनांचे हदीस भितर फरमाया गेला शे कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदका फ़ित्रला फ़र्ज आणि वाजिब करार दिल्यासाठी इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हुची रिवायत बुखारी आणि मुस्लिम से अशे फरमायतात फ़रज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़कातल फ़ित्री साअम मिन तमरिन औ साअम मिन शईरिन अलल अब्दी वल हुर्री वल ज़करी वल उन्सा वल सग़ीर वल कबीर मिनल मुस्लिमीन व अमर बिहा अन तुअद्दा क़ब्ल ख़ुरूज अन्नास इला अस्सलाह कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदका फ़ित्र फ़र्ज़ कर लें। एक सा खजूर खाजूर एक सा जव यानी बाजरी कोणावरती अलल अब्द गुलामावरती आज़ाद माणसावरती घोमांसावरती बायमांसावरती आणि न्हंग्यावरती आणि मोठ्यावरती मुसलमाना भितरची यानी मुसलमाना भितरची जो गुलाम असती आज़ाद असती घोमानूस बायमानूस आणि न्हंगो मोठो त्याच्यावरती फर्ज केले गेल्याचे आणि हुक्म दिल्यासाठी की माणूस ईदेचे नमाजेला बाहेर पडूच्या तरी फुड्या देवा म्हणून ही हदीस ही हेजन मालूम पडले का बोला जाणार की रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़र्ज केल्यासाठी यानी ज़कात फ़ित्र अदा करूचा। लेकिन एक बात याद
हदीस में तो फ़र्ज रसूलुल्लाह फरमाया ये तो मतलब ही नहीं कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़र्ज केला, बल्कि अल्लाह तरफे जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक हुक्म दिला ती. बहरहाल हो सदक़ा फित्र जो आहे आम्ही अदा करूचा आमच्यावरती वाजिब असती, वाजिब असे. लिहाजा ह्या सिलसिल्यात कुछ अहकामात येतात, कुछ शराइत येतात, कुछ वाजिबात येतात की ते चीज़ो अगर पाए गेले जाल्यार ज़कात फित्र सदक़ा फित्र त्यानान अदा करूला. आणि ऐसो का कोणावरती सदक़ा फित्र वाजिब होते त्याच्या वास्ते कुछ शराइत फुक़हाए किराम ते मुरत्तब केले असती. त्याच्या भितर एक शर्त काय असे बोला जाल्यार सदक़ा फित्र वाजिब होला जाल्यार एक शर्त पहिलो काय बोला मुसलमान होला हो. हे तो मतलब काय जालो काफिरावरती सदक़ा फित्र वाजिब नाही. दूसरी चीज़ क्या फरमाया है कि आज़ाद होला हो नहीं, ग़ुलामावरती खुद ग़ुलामावरती सदक़ा फित्र वाजिब नाही, बल्कि तेजो जो मालिक असे आका असे तो अदा करेल. तीसरी चीज़ काय बोला जाल्यार रमज़ानच्या आखिरी दिसाच्या तो दीस गुरूब होऊच्या वक्तार तो मौजूद रावला. रमज़ानाचो आखिरी दीस असे आणि त्यातला सूरज दीस गुरूब होत असे त्या टायमार तो मौजूद रावला. चौथी चीज़ काय बोला जाल्यार ईदेच्या दीस जो कुछ इखराजात होचे असती, ईदेचे जो ज़रुरियात असती आपले रकरा बाराचे आणि ते आपले जेरे किफारत जितली माणूस असती ते जो कोण माणसाची परवरिश करते त्याच्या जिम्मेदारीवर जितले लोक असती त्यांचे खर्च ईदेचे आणि ईदेच्या रातीचे जो कुछ इखराजात असती ते इखराजात पुरे करून त्याच्याखन काय बी माल बचलो, त्याच्याखन काय रुपये पैसे रवले जाल्यार त्याच्यावरती ज़कात फित्र सदक़ा फित्र वाजिब असे. मतलब काय बोला जाल्यार की एक माणूस त्याच्याखन ईदेच्या वस्ता आपली ज़रूरत पुरी करचे वसा आपल्या रकराच्या बाराच्या ज़रूरत पुरी करचे वसा पैसे असती बेगीन त्याच्यानंतर बी काही उरे नाही तर त्याच्यावरती नाही. लेकिन अगर त्याच्याखन इतलो माल असे की ईदेचो खर्चा पुरा त्याच्याखन मौजूद असे त्याच्या अलावा बिजान त्याच्याखन पैसे बचतात या तांदूर या माल बचते जाल्यार अशा सूरतन त्यानान जो है ज़कात फित्र देऊचा ज़रूरी असे. अच्छा, त्याच्यानंतर मसलो काय असे काय बोला जाल्यार की सदक़ा फित्र या ज़कात फित्र फित्रो कोणातर्फेची देवे जाईल. फित्रो आपल्या तर्फेची सगळ्यात पहिले आपल्या तर्फेची आणि आपल्या निगराणी भितर जितले लोकांची किफालत असे आणि त्यांचे जो आहे त्यांचो खर्चा बर्दाश्त करत असे माणूस रकरा बारा बायलस वगैरे त्यांच्या तर्फेशी देऊचा ज़रूरी आणि वाजिब असे. त्याच्यानंतर आपले जो आहे औलाद बालिग औलाद या भाऊस असती त्यांच्यातर्फेची अगर काढूला चाहता जाल्यार त्यांना त्याची इजाजत बी घेवला ज़रूरी असे. बिला इजाजत सही नाही. त्याची इजाजत घेवला रकराखांची बी इजाजत घेवला आपल्या भावातर्फे जी माणूस अदा करते त्यांना त्याच्यातर्फेची इजाजत घेवला हो. मग असलं मसला रोलो काय बोला जाल्यार फित्र्या भितर काय देवे जाय फरमायला की फित्र्या भितर तो अनाज जो त्या गांवची गिजा असे जो कोणत्या गावा भितर ती गिजा असे तीच देवे जायल या त्याच्यात तरी बेहतर. आता मसलन बाद इलाका भितर तांदूर देवे जातात, बाद इलाका भितर गहू जो काय जे गहू असती ते इस्तेमाल होतात. जो कोणत्या जाग्यार गहू देतात गहू देवला आणि जो कोणत्या जाग्यार तांदूर देतात तांदूर देवला. आता इथे अल्हम्दुलिल्लाह आमच्या आम तौरावरती तांदूरच देवे जाते. लिहाजा तांदूर जो असे तांदूर गोया के आमच्या ह्याचे तांदूर देवला हो. आणि आम तौरावरती जो तांदूर देवे जाते जाल्यार तो भी बेहतर उलो. आणि आम तौर पर आम्ही जो खातू जे इतू करतो तोच असं नाही की आम्ही आमच्या जेवच्या वसा एक चोकोडचा तांदूर इस्तेमाल करलो आणि देवच्या वसा फकीर आणि यांना देवच्या वसा जो आहे कमतर किस्मा तो दिलू नाही. फित्रा सदक़ा फित्र आमचा अदा होणार नाही. मसलन कोण मिसळा तौरावरती खची कुपानाचे तांदूर गावले तर तुझी काढून दिलाय चूंकि आम तौरावरती कुपानाचे तांदूर जेवलावाला इस्तेमाल होत नाही. लिहाजा तैसो अगर करे गेला जाल्यार गोया के तुझं सदक़ा फित्र अदा होणार. बहरहाल बेहतर से बेहतर तांदूर कम से कम जो त्या गावची जो गिजा असे तीच जो खातात तो ती चीज आणि तांदूर आहे स्वर्गा बेहतर तांदूर देवचा जो आहे चोकोड से चोकोड तांदूर बहरहाल देवला हो. आता मसलो बियाणे काय बोला तर फित्रा आम्ही देवचो केंद्रा फित्राचो वखत रमजान सुरू जायला खची धरलेलो ईदेची सांसर होते त्यातला असर देवला हरकत नाही. ही गोया की इजाजत ही
रमजाना भितर बी जर रमजाना भितर माणूस काढला आणि त्याला हरकत नाही, यातला लास्ट सर जो आहे ईदेची आखिर सर देवला बी काय हरकत नाही. लेकिन अफजल वक्त काय बोला जाल्यार ईदेच्या दीस नमाजा खातीर फुड्या देवचा अफजल अशें. ईदेच्या दीस नमाजा फुड्या देवचा अफजल अशें, नमाजे नंतर देवचा मकरू अशें. हां अलबत्ता अगर खंयचो रिश्तेदार अशें या पडोसी अशें त्याला देवच्या वचा काळी इंतजार करूचा होता सांजसर ठेवला हरकत नाही. त्याच्यानंतर मतलब सान होऊन करून मगरिबची नमाज बी जायली, मगरिबी नंतर बी मगरिबी नंतर बी अगर ठेयते जाल्यार हराम अशें. ही बहरहाल हो एक फित्राच्या ताल्लुकान ही. आता मसलो काय अशें बरं जाल्यार सदका फित्रची मिकदार काय, यानी कितले देवलो फित्रा भितर मतलब कितले तांदूळ देवचे. आम तौरावरती त्याच्या वसा एक 6 हदीस भितर 6चा लफ्ज येते. 6ची मिकदार जो आहे आम तौरावरती तकरीबन 2 किलो 100 ग्राम मुकर्रर केली गेली असे. लिहाजा गोया की एक माणसातर्फेची सदका फित्र एक माणसातर्फेची 2 किलो 100 ग्राम देवचा जरूरी असे. अलबत्ता अगर माणूस ज़्यादा देते 200 ग्राम देते, 300 ग्राम देते, 500 ग्राम देते, 3 किलो देते, बेहतर चोकोट चीज़ बेहतर चीज़ देते, चोकोट तांदूळ देते या मतलब ऐसा तुम्ही बासमती तांदूळ देते भारी बेहतर. आणि ज़्यादा देते कम से कम 2 किलो 100 ग्राम हर माणसातर्फेची देवचा वाजिब आणि ज़रूरी अशे. अगर ज़्यादा देते जाल्यार बेहतर अशे, ज़्यादा देवला काय हरकत नाही. आता रवलो मसलो हो सदका फित्रा कोणाला देवे जाईल. आमतौरावरती फित्राच्या बारा भितर फुकाहाय किरामा लिखल्यात काय जाल्यार जो माणूस जकातेचे मुस्तहक असती तेच माणूस फित्राचे बी मुस्तहक असती. त्या माणसाला फित्रा देवला हरकत नाही. कुराना भितर ती तफसील बयान केली गेली. 8 किस्माचे माणूस असती त्यांना जकात देवलाव त्यांनाच फित्रा देवलाव. त्या भितर फुकरा असती, मसाकीन असती, आमिलीन, मुकातब, नव मुस्लिम, मकरूज, गाजी, मुसाफिर. हे बहरहाल हे किस्मो असी. त्याच्या भितर आम तौरावरती आजकालच्या जमान्याच्या हितून बघून गेल्यार 2 किस्माचे लोक ज़्यादा पाये जातात. एक फ़कीर आणि एक मिस्कीन. यानी ह्यांना गोया की आम्ही देवला हो, फ़कीराला आणि मसाकीन. या फ़कीर आणि मसाकीन जे असती ते फित्रो घेऊला शकतात. फ़कीर कोण बोलतात? फ़कीर अशाला माणसाला बोलतात जो कोणत्या माणसाकन माल बी नाही ते कमवला बी शकत नाही, खुद कमवला बी शकत नाही, त्यांच्याकन माल बी नाही. ऐशलो माणूस फ़कीर तो फित्रा घेवला सकते. या तैशाला माणसाला फित्रा देवला हरकत नाही. या तैशालाच माणसाला काय की फित्रा आम्ही देवला हो. दुसरं माणूस मसाकीन मिस्कीन ऐशलो माणूस जो कोणते माणसाची कमाई जो असे ना त्याच्या खर्चा वसा पुरी होईना. कमाई जो असे त्याची खर्चा वसा पुरी होईना तो मिस्कीन. ऐसो वर का त्याला गोया की एक असे कमाईचो जरिया असे, लेकिन त्याची कमाई त्याच्या खर्चा वसा पुरा होईना. एक माणसाला 10,000 रुपये खर्च असे महिनापाठी, त्याची कमाई 7,000 या 8,000 रुपये त्याची कमाई होते जाल्यार ऐशाला सूरतीन अगरचे की त्याच्याकन एक काही बी चीज असे कमवतो एक जरिया बी असे, लेकिन त्या जरियान त्याची पुरी जरूरत पुरी होई नाही तैशाला माणसाला मिस्किन बोलतात. तैशलो माणूस जकात हे सदका फित्र घेऊला सकते. हिती आता एक आम तौरावरती कभी एक सवाल येते की सवाल लोक विचारतात की कोण माणसा जे आहे सदका फित्र काढूला हो, फित्रा काढूला हो, आणि कोण माणूस घेऊला सकते. काय ऐसो बी होऊ सकते काय माणूस फित्रा काढून करून तो माणूस घेऊला बी सकते. एक सवाल ऐसा आम तौरावरती येते. उसूली तौरावरती बात ख्याल ठेवला हो काय बोलणार सदका फित्र वाजिब होचे जे शरायत असी त्याच्या भितर ही शर्त काय बोलतात ईदे दीस जो मनसाचो खर्चा असे तो खर्चा त्याच्या आपल्या रकरा बारा तो खर्चा वसा त्याच्याकडे रुपये पैसे असे सामान असे त्याच्यानंतर बियन त्याच्याकडे जे उरते
अनाज उरते या त्याच्याकडून पैसे उरतात ऐसो वर का तुम्ही एक माणसाकन एक ईदेचो खर्च 2,000 रुपये असे त्याच्याकडून 2,000 रुपये खर्च करून मधी त्याच्याकडे 1,000 रुपये बचतात आणि ते 1,000च्या जरियान तो जो आहे सदका फित्र अदा करूला सकते जाल्यार त्यानं सदका फित्र अदा करूला त्यानं बरकुतून की आपण गरीब असे बोलून आपल्याला काय नाही नाही बल्कि गोया की त्या दिसा वसत तो गोया की मुस्तहिक असे तो त्या दिसाच्या इखराजाचे पेशनजर ख्याल करून त्याच्याला उरल्यानंतर त्यानं जो आहे सदका फित्र देऊला हो हाता की मसलो होपी असे की मसलन असं वर का तुम्ही की एक माणूस त्याच्याकन असे मतलब काय मला इखराजात आपल्या रकराबाराचे इखराजात हे करतो पैसे सगळे असतील आणि लेकिन त्याच्याकन माल जियादा उरे नाही थोडेसे उरते या थोडेसे तांदूळ उरले या थोडेसे पैसे उरले की त्याच्यान जो आहे एक माणसा तो सदका फित्र देवला सकते जाल्यार एक माणूस सदका फित्र देवला हो किताब त्या देवसारखी त्याला नाही असे अलबत्ता अगर कोणाकडे ऐसोस मतलब देवची काही सलाहियतच नाही मतलब त्यांना इथल्या ही करणार आपला ईदाच्या खर्चा भितूर त्याच्यानंतर जे काही बचतच उरली नाही जरा तैशाला सुरेतन जे असे त्याच्या मतलब त्यांना सदका फित्र देवची काही जरूरत नाही हां मागीर त्याच्यानंतर मसलो हाच्या भितर बीन एक चंद माणूस आपण फकीर आणि गरीब वरकून बाद माणूस देत नाही ऐसो न्ही हत्ताल इम्कान जो आहे आम्ही केरुला अगर आमच्या भितर सलाहियत असे तर आम्ही देवसारखे असेल आम्ही बऱ्याल देवला त्या भितर आम्ही गरीब फकीर म्हणून ख्याल ठेवचो न्ही बाकी मसलो काय असे बरं फित्रा घेवचो मसलो फित्रा घेवचो एक अलग मसलो फित्रा घेवचो मसलो काय बोला फित्रा घेवचो अगर तो मिस्कीन या फकीराच्या लिस्टा भितूर येते ऐसो वर का तुम्ही त्या माणसान फित्रा काढलांचे त्या दिसाच्या मुताबिक त्याने फित्रा काढलाय लेकिन त्याचे जाहिरी हालात जे पेशेंट येतात तो फकीर भितूर येते या मिस्किनाच्या लिस्टा भितूर येणार तो माणूस फित्रा घेऊला पी सकते देवचा अलग बात ना घेऊचा अलग बात घेऊची अलग शरायत असते देवची अलग शरायत असते दोन इथे खयाल ठेवून करून जे असे ना अगर माणूस फकीराच्या लिस्टार येते त्याच्याकडे काय बिना हां एकदम मोहताज असे तो घेऊला सकते मिस्किनाच्या लिस्टा भितूर येते खर्चा ज्यादा आणि आमदनी कम त्या लिस्टा भितूर येणार तैशाला सुरतन जो असे तो आपण जो आहे फित्रा आपण घेऊला सकते बहरहाल हे जो आहे चंद अहकामात होते फित्राच्या मुतालिक सांगी गेले अशी उम्मीद असे की ह्यावर जो आहे ह्याच्यावरती गौरवखोज करून ह्याच्यावर अमल करण्याची कोशिश केली जाईल अल्लाह तबारक व तआला आम्हाला सगळ्याला ह्या बातेबद्दल अमल करण्याची तौफीक नसीब करून दे मजीद काय वजाहत अगर असे जाल्यार आमच्याकडून रुजू केल्या बी हरकत नाही फोन नंबर सांगू आमचा फोन नंबर बी जरा घ्यावा 9742803757 9742803757